बाकरवडी. बाकरवडी जरी पुण्यामध्ये फेमस असली तरी अख्ख्या महाराष्ट्राला ती आवडते, बरोबर आहे ना? आणि हा पदार्थ जेवढा लाडका आहे ना तेवढाच करायला सुद्धा अगदी सोपा आहे. चला तर मग खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी ही बाकरवडी कशी करायची ते पाहूयात. एका बाउलमध्ये सगळ्यात अगोदर आपण 1 कप गव्हाचं पीठ घेत आहोत. याच्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन पीठ, पाव चमचा ओवा घेतलेला आहे, असा हाताने क्रश करून टाकायचा आहे. चवीनुसार मीठ, 1 मोठा टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे अगोदर आपण हातानं एकत्र करून घेऊयात. सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे. आपण 1 टेबलस्पून तेल घेतलेलं होतं, तर त्याचा अशा पद्धतीचा मुटका तयार होतोय, म्हणजे तो अगदी सहजपणे मोडतोय किंवा व्यवस्थित असा तयार होत नाही. तर त्यामुळे आपण आणखीन अर्धा चमचा याच्यामध्ये तेल टाकून घेतोय. थोडासा ओलसर आणि अगदी सहजपणे मुटका होईल अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे. एक्स्ट्रा तेल घेतल्यानंतर इथं तुम्ही बघताय अगदी सहजपणे याचा मुटका तयार होतोय आणि थोडासा ओलसर अशा पद्धतीचं सुद्धा हे पीठ झालेलं आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे. थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळायचा आहे. तुम्ही इथं बघताय चांगलाच घट्ट अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपली इतर प्रोसेस होईपर्यंत म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिट आपण याला रेस्टसाठी ठेवणार आहोत. पुढची प्रोसेस करण्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण बाकरवडीच्या आतमध्ये जे स्टफिंग असतं किंवा जो मसाला असतो तो तयार करून घेतोय. तर त्याच्यासाठी 1 टेबलस्पून तीळ, 2 टेबलस्पून धने, बडीशेप घेतलेली आहे 1 टेबलस्पून, अर्धा टेबलस्पून जिरं, त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट 1.5 टेबलस्पून. आता हे सगळं आपल्याला हलकं असं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्तही याचा रंग बदलायचा नाही, फक्त याचा जो फ्लेवर आहे किंवा याची जी चव आहे ती हलकी अशी उभारून आली. कारण की कसं होतं, हे गरम झालं की याचा जो फ्लेवर आहे तो संपूर्ण किचनमध्ये दरवळतो, त्यावरून आपल्या ते लक्षात येतं. तर तशा पद्धतीचं आपण याला करून घेऊयात. 2 मिनिट मध्यम ते मंद आचेवरती आपण हे मसाले भाजून घेतलेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि याला आपल्याला थंड होऊ द्यायचे. भाजलेले पदार्थ पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपण एका ब्लेंडरच्या जारमध्ये हे काढून घेत आहोत. अर्धा चमचा साखर, अगदी थोडीशी हळद टाकतोय आपण, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा लाल चटणी, थोडंसं मीठ. आता हे आपण फिरवून घेऊयात. आता याची आपल्याला एकदम छान बारीक आणि फाईन अशी पावडर तयार करायची आहे. तर हा मसाला आपण चेक करूयात. तर इथे तुम्ही बघताय आपला बाकरवडीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. बाकरवडीचा हा मसाला तयार करण्यासाठी मी अगारोचा हा ब्लेंडर वापरलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा जर याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता. आपली बाकीची तयारी होत होती तोपर्यंत इथं बघा आपलं हे पीठसुद्धा छान अशा पद्धतीनं भिजलं गेलेलं आहे. पीठ भिजणं खूप गरजेचं आहे बरं का. तर परत एकदा याला आपण मऊ करून घेतो आहे आणि पिठाचा घट्टसरपणा व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवत असेल. ज्या पद्धतीनं आपण चपातीला मळतो तशा पद्धतीचं हे अजिबात नाही आहे, घट्टसर असं आपण पीठ मळलेलं आहे. आता आपण याचे 2 भाग करूया. रेग्युलरपणे आपण चपाती जशी लाटतो तशा पद्धतीची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. पीठ तुम्ही बघताय अजिबात खाली पोळपाटाला चिटकत नाही आहे किंवा लाटण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं कोरड्या पिठाची सुद्धा आपल्याला आवश्यकता लागत नाही आहे. आणि याच्यामध्ये ओवा पण आहे ना अगदी प्रमाणात टाकायचा बरं का, नाही तर काय होतं बऱ्याच वेळा असं लाटताना आहे ना तो ओवा सगळा गळून जातो. त्यामुळे अगदी पुरेसा आणि प्रमाणातच टाकायचा. अशा पद्धतीनं ही चपाती आपण लाटलेली आहे. याची जाडी तुम्ही बघू शकता. खूपही आपल्याला ही पातळ करायची नाही आहे किंवा खूप जाडसरही ठेवायची नाही आहे. अशा पद्धतीची ही लाटून घ्यायची आहे. आता आपण काय करणार आहोत, ही कट करून घेणार आहे. ज्या वेळेस मसाला लावून आपण बाकरवडी रोल करतो ना, तर ही चपाती जर गोल ठेवली तर कडेचा एक्स्ट्रा भाग आपला वाया जातो. तर तसं होऊ नये यासाठी आपण याला असं चौकोन करून घेणार आहोत. एक्स्ट्राचा भाग आपण पुढच्या चपातीमध्ये वापरू शकतो. ही आहे चिंच गुळाची चटणी. याची रेसिपी मी अगोदरच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि ही मी स्टोअर करून ठेवलेली होती. तर यातलीच आपण चटणी वापरतोय. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अगदी परफेक्ट अशा पद्धतीची आपली ही चटणी तयार झालेली आहे. सगळीकडे व्यवस्थित अशी ही लावून घ्यायची.
आपण तयार केलेला हा मसाला हा सुद्धा असा पसरवून घेऊया. यावरती शेव आणि आता हे आपल्याला रोल करायचं आहे. हे रोल करत असताना ना एकदम टाईट असा याचा रोल तयार करायचा. बाकरवडी म्हणजे तुम्हाला जाड ठेवायची असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता किंवा थोडीशी पातळ ठेवायची असेल तर तशी सुद्धा ठेवू शकता. मी साधारण एवढ्या आकाराची ही करते. तर इथे याला असं हलका असं प्रेस करायचं आणि थोडासा गोल आकार द्यायचा, कारण की ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस ते थोडासा आकार त्याचा चेंज झालेला असतो. तर अशा पद्धतीनं आपण जी दुसरी चपाती राहिलेली आहे ना त्याच्यासुद्धा बाकरवड्या करून घेऊया. यामध्ये एका वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्या आपण टाकून घेतो. बाकरवडीचा रंग तुम्ही बघू शकता. बाकरवडी व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे. काढून घेऊयात. सुरुवातीला ज्यावेळेस तेलातून बाहेर येते त्यावेळेस ती थोडीशी नरम वाटते, पण जशी जशी थंड होते तशी तशी ती वरच्या बाजूनं छान मस्त कुरकुरीत अशी होते. तर इथे तुम्ही बघताय बाकरवडीला रंग अप्रतिम अशा पद्धतीचा आलेला आहे. एकसारख्या रंगावरती ही वडी तळली गेलेली आहे. आणि एक तुम्हाला मी फोडून दाखवते. अशा पद्धतीची छान मस्त कुरकुरीत बाकरवडीची काय होतं, वरची जी लेयर आहे ना ती छान कुरकुरीत होते आणि आतमध्ये ती थोडीशी सॉफ्ट अशा पद्धतीची असते. तर अगदी परफेक्ट अशी आपली ही बाकरवडी तयार झालेली आहे. तर आजची आपली ही बाकरवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग परत एकदा भेटूयात नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.